विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट अशोक, संत कबीर, गुरु रविदास जी, बिरसा मुंडा जी, महात्मा फुले, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो। मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जितेंद्र भाऊ मोघेजी, मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सुभाषजी लंबेजी, आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष बाळासाहेब शिंदेजी, कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती असलेले माननीय किशोर भगतजी, अहमद तंवरजी, भूषण भगतजी, यशवंत वंजारेजी, प्रकाश मुनेश्वरजी, संदीप कांबळे, सिद्धार्थ मुजमुले, अविनाश भगत, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, माझ्यासोबत आलेले बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था, या संस्थेचे यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश इंगोलीजी, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी विक्की डोंगरेजी, गुलाब खंदारेजी आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची, छत्रपती शिवाजी महाराज असतील, प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती आणि त्याच सोबत एक पुढच्याच महिन्यात तथागत बुद्धांची जयंती आहे 23 मेला। या सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात ज्या भाषणांनी झाली मी त्याच विचाराला थोडं पुढे घेऊन जातो। नुकताच आपण या देशामध्ये इलेक्शन्स दौर आता सध्या सुरू आहे। तुम्ही लोकांनी मला वाटतं मतं तुमची झालीत देऊन, अजून काही ठिकाणी तिसरा, चौथा, पाचवा फेज अजूनही बाकी आहे। म्हणजे या देशामध्ये इलेक्शन्सचं वातावरण सध्या सुरू आहे। इलेक्शन्सचं वातावरण सुरू असताना अनेक लोक म्हणजे मग इतरांची मतं मिळवण्यासाठी आमची लोक स्वतःचा धम्म थोडासा मागे ठेवताना आपण बघतो की हिंदूंची मतं मिळाली पाहिजे म्हणून मग ते बाबासाहेबांचं नाव लपवायचं काम करतात, बुद्धाचं नाव लपवायचं काम करतात, बाबासाहेबांनी दिलेल्या पक्षाचं नाव बदलायचं काम करतात, बाबासाहेबांनी दिलेला झेंडा बदलायचं काम करतात। तर का हिंदूंची मतं मिळाली पाहिजे मग? एवढंच नाही, हिंदूंची मतं मिळाली पाहिजे म्हणून मग आमची लोक मंदिर प्रवेशाचं आंदोलनही त्यांनी केली। मंदिर प्रवेशाचं आंदोलन करूनही हिंदूंची मतं काही मिळत नाहीत। सांगायचं तात्पर्य असं की एकीकडे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे राजकारण करतोय, बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण कसं केलं होतं? जसं आज इलेक्शनचा पिरियड सुरू आहे, 1956 आणि 1957 ला सेम पिरियड सुरू होता, ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची होती। एक 6 महिन्यातच भारतात दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार होत्या, लागणार होत्या। ऑक्टोबर महिन्यात दीक्षा झाली, ऑक्टोबर 1956, आणि एप्रिल 1957 ला इलेक्शन, जसं आज एप्रिल 2024 सुरू आहे। एक 6 महिन्यांमध्येच इलेक्शन्स या देशामध्ये लागणार होत्या आणि बाबासाहेबांनी तारीख निश्चित केली
की मी 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमी दिनी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर या ठिकाणी घेणार आहे. दिल्लीहून बाबासाहेबांनी ही पत्रकारांना न्यूजपेपरला पाठवले आणि सगळ्या पेपरमध्ये ती बातमी छापून आली. ही बातमी छापून आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे जे राजकीय कार्यकर्ते होते, बघा बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय भूमिका किंवा राजकीय कारकीर्द कशी आहे. इंडियन लेबर पार्टी ही राजकीय पार्टी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. त्या माध्यमातून अनेक बाबासाहेब आंबेडकरांचे उमेदवार निवडूनही आले. स्वातंत्र्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर स्वतः मजूर मंत्री राहिले, लेबर मिनिस्टर राहिले, तेही इंडियन लेबर पार्टीच्या माध्यमातून मंत्रीपद मिळालं बाबासाहेबांना. इंडियन लेबर पार्टी नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन ही पण बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय पार्टी, आणि मग ही पार्टी बाबासाहेबांनी बरखास्त केली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाची पार्टी 30 सप्टेंबर 1956 ला पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेबांनी जाहीर केलं की आज आमची शेड्यूल कास्ट फेडरेशन ही पार्टी आम्ही बरखास्त करत आहोत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करीत आहोत असं आम्ही जाहीर करतो. कधीची गोष्ट ही 1956 ची 30 सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 14 दिवस. 15 दिवसातच बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायचा निर्णय घेतला होता. म्हणजे एकीकडे बाबासाहेब आंबेडकर ज्या पार्ट्यांमध्ये नेते म्हणून, मंत्री म्हणून, व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर निवडून जात होते, एवढं बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय वलय असतानाही बाबासाहेबांनी बुद्धाला कधी झाकून ठेवलं नाही की नको आज बुद्धा धम्माची दीक्षा घेतली तर हिंदूंची मतं मिळणार नाहीत म्हणून. बाबासाहेबांचे कार्यकर्ते सगळे बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहात आणि लगेच 6 महिन्यातच भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. आता बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी बाबासाहेब हिंदू धर्मामध्ये होते. मग कार्यकर्त्यांचं म्हणणं झालं की बाबासाहेब हिंदू धर्माचा जर त्याग केला आणि बौद्ध धर्माचा जर तुम्ही स्वीकार केला तर मग हिंदूंचं एकही मत आम्हाला मिळणार नाही. येणाऱ्या 6 महिन्यात इलेक्शन्स आहेत, आम्हाला एकही हिंदूंचं मत मिळणार नाही. आणि ज्या धर्माचा तुम्ही स्वीकार करणार आहात त्या धर्माची लोकच भारतात नाहीत, मतदार तर खूप नंतरची गोष्ट आहे. आमच्याकडे त्यांची मतदारच नाहीत, लोकच नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी काय भूमिका घेतली असेल? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुमच्यापैकी कोणीही माझ्यासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नाही आलं तरी चालेल, तुमच्यापैकी एकही व्यक्ती माझ्यासोबत नाही आली तरी चालेल, आम्ही दोघच पती आणि पत्नी उद्या जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत, तुम्ही एकही व्यक्ती माझ्यासोबत नाही आलं तरी चालेल. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मासाठी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचाही विचार केला नाही, आज त्यांची चळवळ, राजकीय चळवळ चालवणारी लोक त्याच बुद्धाला झाकून ठेवतात. नको, बुद्ध दिसला नाही पाहिजे. आज या देशामध्ये अनुसूचित जातीचे अनेक महाराष्ट्रामध्ये लोक आहेत, देशामध्ये लोक आहेत जे SC मध्ये येतात, अनुसूचित जातीमध्ये येतात. सरांनी जसं सांगितलं की आज आपली प्रगती झाली, आज ही प्रगती दिसते, ब्राह्मणांच्या बरोबरीने आज आपण बसू लागलो. अनुसूचित जाती फक्त मी महाराष्ट्राची सांगू इच्छितो. महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आज त्याच्यामध्ये आहेत, नमूद आहेत. महाराष्ट्राची अनुसूचित जातीची लिस्ट बघा, त्याच्यात 59 जातींचा समावेश आहे. या 59 जातींपैकी केवळ एकाच जातीची प्रगती झालेली का दिसते? आरक्षण त्या संपूर्ण 59 जातीला समान आहे की एका जातीला जास्त, एका जातीला कमी, एका जातीला एवढे स्कॉलरशिप द्यायची, एका जातीला कमी स्कॉलरशिप द्यायची, असं कुठंही नियम नाही. सगळ्या 59 जातींना समान आरक्षण आहे, समान स्कॉलरशिप आहे, समान नोकऱ्या आहेत. त्या जातीतली लोक
SC साठी राखीव असलेल्या कोणत्याही सीटवर जाऊन उमेदवारी दाखल करू शकतात. तिथे कुठेही SC मध्ये भेदभाव नाही, कोणत्याही जातीतला असा तुम्ही. पण तरी देखील IAS बनणाऱ्या यादीमध्ये, IPS बनणाऱ्यांच्या यादीमध्ये, डॉक्टर होण्याच्या यादीमध्ये, इंजिनियर होणाऱ्याच्या यादीमध्ये, प्रोफेसर होणाऱ्यांच्या यादीमध्ये फक्त एका जातीची लोक दिसतात. बाकीची जी 59 जातीपैकी 58 जाती आहेत त्यांचे प्रतिनिधी आता त्या प्रमाणामध्ये दिसत नाही. अजून आता नुकते 1-2 जाती आता थोडं पुढे यायला लागली, तेही बाबासाहेबांना म्हणायला लागली, तेही बुद्धाकडे वळायला लागलेले. मग हे आरक्षण सगळ्या जातींना समान मिळत असतानाही फक्त 1-2 जातींचीच प्रगती झालेली का दिसते? आरक्षण तर संपूर्ण 59 जातींना समान आहे. आणि नुसतं आरक्षणच नाही, नुसतं आरक्षण नाही, या प्रत्येक जातीला मनुस्मृतीने काही कामही देऊन ठेवलेली आहेत. काही कामं ठेवून ठेवलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणासाठी सांगतो, मनुस्मृतीने चांभार नावाची एक जात आहे, त्या चांभार नावाच्या जातीला काय कामं देऊन ठेवली आहेत? चपला बनवणं, बुट बनवणं, ही कामं चांभार जातीला देऊन ठेवलेली. न्हावी ही पण एक जात आहे, न्हावी या जातीला काय कामं देऊन ठेवली आहेत? लोकांची केस कापणं, जनावरांची केस कापणं. महार या जातीला काय कामं देऊन ठेवलीत माहित आहे? जी आज महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून तुम्ही इथे माझ्या समोर बसलेला आहात, त्यांना बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी मनुस्मृतीने काय कामं देऊन ठेवली होती? गावामध्ये कुठेही जर गुरंढोरं मेली तर ती गुरंढोरं त्या गावाच्या बाहेर घेऊन जायची, त्यांची विल्हेवाट लावायची, त्याची साफसफाई करायची, नखं विकायची, कातळं विकायचं, आणि जे काय त्यातनं पैसे मिळेल त्याच्यावर त्यांनी गुजारा करायचा, उदरनिर्वाह करायचा. हे मनुस्मृतीने महारांना दिलेली काम. आता मला सांगा, ज्या जातींचा उल्लेख मी केला, काय चांभार त्यांचं मनुस्मृतीने दिलेलं काम त्यांनी सोडलं की अजूनही धरून ठेवलंय? धरून ठेवलंय. काय न्हावी नावाची जी जात आहे तिने त्यांचं काम सोडलं की अजूनही धरून ठेवलंय? सर, मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपल्या मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनला शू पॉलिश करणारे मुलं असतात. मध्यंतरी नरेंद्र मोदींनी तेही विकलंय माहित आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना अख्खा देश विकायला काढलाय, त्यांनी त्याच्यातही कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणले. ते शूज पॉलिशिंग, शू पॉलिश करतात स्टेशनवर बसून, तेही कॉन्ट्रॅक्ट सिस्टम त्यांनी आणली. तर ते शू पॉलिश करणारा संघटना ते माझ्याकडे आले, माझ्या ऑफिसला आले. त्यांचं भांडण काय माहिती आहे? ते शू पॉलिश करणारा, बुट पॉलिश करणाऱ्या त्या संघटनेचं भांडण काय होतं की हे आमचं पारंपरिक काम आहे, या कामावर आमचाच अधिकार आहे, नरेंद्र मोदीने हे आमचं काम दुसऱ्यांना देऊन टाकलं. त्यांचं हे भांडण आहे. त्या लोकांच्या, त्या जातीचं, त्या समुदायाचं भांडण काय की हे बूट पॉलिश करायचं आमचा अधिकार असताना आमचा अधिकार दुसऱ्याला देऊन टाकला. हा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून ते माझ्याकडे आले. मी त्यांना हात जोडले, बाबा मी तुझी केस लढत नाही, तुमच्या मुलांना शिकवा आणि IAS IPS बनवा, बूट पॉलिश करण्यासाठी कुठे माझ्याकडे केस टाकायला सांगताय? ती भांडायला आली की माझ्या मुलाला तिथे बूट पॉलिश करायला बसायला पाहिजे, बसवायचंय. म्हणजे या सगळ्या जाती मनुस्मृतीने नेमून दिलेली कामं सोडायला तयार आहेत का? अजूनही निमूटपणे करताय. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, काय गावामध्ये मेलेली गुरंढोरं तुम्ही ओढता? नाही, तुम्ही नाही ओढत. अरे आरक्षण तर त्यांनाही तेवढंच आहे, तुम्हालाही तेवढंच आहे. मग ते त्यांचं काम निमूटपणे करताय, तुम्ही का करत नाही? तुम्ही का करत नाही? का करत नाही सांगू? कारण आमची प्रगती ही केवळ आरक्षणामुळे झाली नाही. आमची खरी प्रगती जी झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्मामुळे झाली.
बौद्ध धम्मामुळे आमची कुडाची घरं लगेच एका रात्रीत महालात परिवर्तित झाली नाही. महार म्हणून आमच्या घरात जर एक भाकरी बनत होती तर बौद्ध झाल्या झाल्या भाकऱ्यांचा ढीग लागला नाही. पण आमच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं. काय विचारात परिवर्तन झालं? इथे महिलांची संख्या मोठी आहे म्हणून महिलांचं उदाहरण देऊन सांगतो. बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी आम्ही सगळी जाती जातीमध्ये विभागलेलो. हा महार, हा चांभार, हा ढोर, हा मातंग, गडियारा, अनेक जाती आहेत भारतामध्ये आणि प्रत्येक जातीला मनुस्मृतीने कामं वाटून दिलेली आहेत. नाव्यानं केस कापायची, चांभारानं बुट बनवायची, मायानं फक्त फुला वेचायची, अशी सगळी कामं मनुस्मृतीने नेमून दिलेली आहे. आता बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला. आता बौद्ध धम्मात असं विभाजनच नाही की बौद्ध धम्मात मुळात जातच नाही. त्यामुळे आम्ही बौद्ध झाल्यानंतर आम्ही महारातले बौद्ध का मातंगातले बौद्ध का चांभारातले बौद्ध का ढोरातले बौद्ध का कोणत्या जातीतले बौद्ध हे बौद्धांमध्ये बघितलंच जात नाही. बौद्ध हा केवळ बौद्ध असतो. त्यामुळे मनुस्मृतीने लादून दिलेले नियम बौद्धाला लागू होत नाही. आता मग काय परिवर्तन झालं? बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी आमच्या आईला, आमच्या स्त्रियांना काय स्वप्न पडायची, त्यांची काय स्वप्न असायची की आज माझं मूल 10 वर्षाचं झालंय. तिला चिंता असायची होईल. मग चांभाराची जर स्त्री असेल तर तिची चिंता काय असायची, तिचे स्वप्न काय असायचे की समोरच्या झाडाखाली तो चांभार बसतो, मोची बसतो, लोकांचे चपला बुट बनवण्याचं काम सगळं त्यालाच मिळतं. पण आज तो 50शीचा आहे, 50 वर्षाचा आहे. माझं बाळ जसंही 20-21चं होईल, 25चं होईल, तो समोरच्या झाडाखाली बसलेला मोची म्हाताराला झालेला असेल, मरायला टेकलेला असेल आणि जसंही तो त्या झाडाखालून उठेल माझं बाळ जाऊन त्या झाडाखाली बसेल. हेच ते बूट पॉलिश करणारी संघटना माझ्याकडे विनंती घेऊन आली होती की माझं बाळ जाऊन त्या झाडाखाली बसेल, लोकांच्या चपला बुट बनवायचं काम माझ्या बाळाला मिळेल आणि सगळे पैसे माझ्या घरी येतील. अशा त्या आईचं स्वप्न असायचं. नावाच्या स्त्रीचंही स्वप्न तेच असायचं की आज माझं बाळ 10-12 वर्षाचं झालंय, समोरच्या झाडाखाली तो नावी बसतो, लोकांची केस कापतो, सगळे पैसे तोच घेऊन जातो. माझं बाळ जसंही मोठं होईल तो त्या झाडाखाली बसेल, लोकांच्या चपला बुट बनवण्याचं काम केस कापायचं काम माझा मुलगा करेल आणि सगळे पैसे मग माझ्या घरी येतील. अशा त्या आईंच्या चिंता असायच्या, प्रत्येक जातीच्या स्त्रियांची चिंता असायची. आता बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 आधी स्वतः बौद्ध धम्म स्वीकारला आणि 5 लाख लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं अनुकरण करत बाबासाहेबांच्या मागे मागे त्यांनीही बौद्ध धम्म स्वीकारला. आता ही सगळी बौद्ध झाली. बौद्ध झाल्यानंतर आमच्या स्त्रियांची स्वप्न काय बदलली माहित आहे? आमच्या स्त्रियांची स्वप्न बदलली. तिलाही चिंता वाटू लागली की माझं बाळ आता 10-12 वर्षाचं झालंय. आता ते जातीच्या रकान्यातनं बाहेर पडले, जातीच्या मानसिकतेतनं बाहेर पडले. आता त्या आईचं स्वप्न काय सुरू झालं? सुप्रीम कोर्टचा जज आज 40 वर्षाचा आहे, माझं बाळ आज 12 वर्षाचं आहे. मी याला असं शिक्षण देईन, असं तयार करेन की सुप्रीम कोर्टचा जज ज्या दिवशी रिटायर होईल त्या दिवशी माझं बाळ जाऊन त्या सुप्रीम कोर्टच्या जजच्या खुर्चीवर जाऊन बसेल. आमच्या घरात एका भाकरीचे 10 भाकऱ्या झाल्या नसतील, पण आमच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं आणि जी पिढी काल गावाकुसा बाहेर होती आज जज म्हणून सुप्रीम कोर्टाच्या जजच्या खुर्चीवर बसलेले आहेत. काल परवा वराळे नावाचे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असलेले, संबंध असलेले वराळे कुटुंब आणि आमचं कुटुंब जवळचं कुटुंब आहे. निपाणीमध्ये आम्ही नेहमी अजूनही त्यांच्या घरी जातो. आता वराळे यांनी सुप्रीम कोर्टाच्या जज पदाची शपथ घेतली. हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मामुळे आज ही क्रांती झाली.
आज ती क्रांती झाली. अन्यथा अनेक जाती आजही मनुस्मृतीने दिलेली कामं निमूटपणे करत आहेत, निमूटपणे करत आहेत. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावून का स्वीकारला असेल? आणि विशेष 26 नोव्हेंबर 1949 ला जो संविधान देऊन आता तुम्ही माझा गौरव केला आहे काय, कधी कॉपी द्या मला. हा संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 ला निर्माण करून भारताच्या संविधान सभेला बहाल केला. भारताच्या संविधान सभेला बहाल केला आणि 26 जानेवारी 1949 ला हा संविधान लागू झाला. या संविधानाचं प्रियम्बल काय सांगतं माहित आहे? आम्ही भारताचे लोक केवळ 4च तत्व, 4च गोष्टी प्राप्त करण्यासाठी हा संपूर्ण संविधान निर्माण केलेला आहे. अख्खाच्या अख्खा संविधान आम्हाला पाठ राहणार नाही, आम्हाला लक्षात राहणार नाही. म्हणून उद्देशिका की संविधानाचा उद्देश काय? फक्त 4 गोष्टी प्राप्त करायचे. काय? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. पहिली गोष्ट न्याय, दुसरी गोष्ट स्वातंत्र्य, तिसरी गोष्ट समानता आणि चौथी गोष्ट बंधुता. फक्त 4च गोष्टी प्राप्त करायचे. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकास हे सगळी 4 गोष्टी प्राप्त करून देण्यास हा संविधान सभेमध्ये संमत करतात. फक्त 4 गोष्टी प्राप्त करायच्या. जस्टिस, इक्वेलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. जस्टिस न्याय, इक्वेलिटी समानता, लिबर्टी स्वातंत्र्य आणि फ्रॅटर्निटी बंधुता. बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान सभेमध्ये टीका झाली की बाबासाहेबांनी उद्देशिकेमध्ये हे जी 4 तत्व घेतलेली आहेत ही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतलेली आहेत, फ्रान्सच्या क्रांतीतून घेतलेली आहेत, परदेशातून उचललेली आहेत. आणि 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेतलं शेवटचं भाषण देत असताना बाबासाहेबांनी या गोष्टीचं खंडन केलं आणि बाबासाहेब म्हणाले की मूर्ख आहेत ती लोक, जी लोक माझ्यावर हा आरोप करतात की मी ही 4 तत्व फ्रेंच मधनं घेतली, बाहेरच्या देशातनं उचलली. मी ही कोणत्याही देशातनं उचलली नाही. मी ही 4 तत्व बुद्धाच्या जीवनातून उचललेली आहे, त्यांच्या शिकवणुकीतून उचललेली आहे. म्हणून मी ही बाहेरनं आणलेली नाही, ही बुद्धाची याच धर्तीतली आहेत. साधा प्रश्न. 1950 ला संविधान लागू झालं, त्यात बुद्धाची ही 4 तत्व नमूद आहेत. मग जर संविधान बाबासाहेबांनी निर्माण करून भारताला अर्पण केलाय, जो बौद्ध तत्वज्ञानावर आधारित असा संविधान आहे, मग नव्याने बौद्ध धम्म स्वीकारायची काय गरज आहे का बाबासाहेबांना? 1950 ला संविधान दिला, मग 56 ला पुन्हा बौद्ध धम्म स्वीकारायची काय गरज आहे? त्यांनी त्यांचे आमदार आणि खासदार आणण्याकडे लक्ष द्यायला नको का? संविधान जर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम एक एक पान जसं जसं लागू होईल, लोकांमध्ये बंधुता निर्माण होईल, लोकांना विचाराचं स्वातंत्र्य प्राप्त होईल, लोकांमध्ये समानता प्रस्थापित होईल, लोकांना प्रत्येकाला न्याय मिळेल. जर हे सगळं जरी मिळालं तरी हा देश बौद्ध तत्वज्ञानावर उभा राहील. एवढं असतानाही बाबासाहेबांनी नव्याने बौद्ध धम्म का स्वीकारला? ते त्यांच्या राजकीय पॉलिटिकल मुवमेंटकडे त्यांनी लक्ष का नाही दिलं? का त्यांनी आरपीआय साठी, उमेदवारांचे प्रचारासाठी, हिंदूंचे मत मिळवण्यासाठी मंदिर प्रवेशाचे कार्यक्रम का नाही केले, जसं आज आमचे नेते करतायत? बाबासाहेबांनी का नाही केले? कारण बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं हा जो संविधान आहे हा उत्कृष्ट आहे, हा चांगला आहे, पण हा मी ज्यांना देतोय किंवा हा संविधान ज्यांच्या हातात जाणार आहे ती लोक हा देश संविधानावर चालवणार नाहीत, संविधानानुसार चालवणार नाहीत. आणि आता ज्यांच्या हातात हा संविधान आहे, हा संविधान भलेही तुम्ही आम्हाला दिला, थोड्या वेळासाठी आमच्या हातात आला, पण तो संविधान चालवण्याची जबाबदारी आमची आहे का? आम्ही चालवतो का हा संविधान? संविधान कोण चालवतं? हा संविधान कुठून राबवला जातो? त्या इन्स्टिट्यूशनचं, त्या व्यवस्थेचं नाव काय माहितीये का? ज्याच्यासाठी आता तुम्ही उमेदवार निवडताय,
कशासाठी निवडले? इलेक्शन कशाची आहे? लोकसभेमध्ये. मग कुठे बसतात ते? विधानसभेत बसतात, राज्यसभेत बसतात, संसदेत बसतात. कशात बसतात हे उमेदवार? संसदेत. म्हणजे ही संसदेची इलेक्शन आहे आणि देशाचं संविधान राबवण्याची जबाबदारी कुणाची आहे? संसदेची. आता 2 टर्म्स पासून जी लोक या देशाच्या संसदेत बसतायत त्यांची पार्श्वभूमी माहितीये का तुम्हाला? त्यांचा बॅकग्राऊंड माहितीये का तुम्हाला? या संविधानाला निर्माण करण्यासाठी 298 टू 98, 98 ला 98 म्हणतात, 58 म्हणतात, काय म्हणतात? 98 टू 98, 298 सदस्यांची ही संविधान सभा गठीत करण्यात आली. आणि मग 9 डिसेंबर 1946 ला या संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. या संविधान सभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर या देशामध्ये एक संघटना अशी होती जी या संविधान सभेचं कामकाज होऊ देत नव्हती. तिचं म्हणणं असं होतं की भारताला लोकशाही प्रधान असलेला संविधान निर्माण करायची गरज नाही. ज्या पद्धतीने जिना त्यांच्या वेगळ्या देशाची मागणी करून तो देश धर्मावर आधारित करणार आहे, त्याच पद्धतीने हाही देश धर्मावर आधारित असला पाहिजे. हा देश धर्मावर चालला पाहिजे. नवीन संविधान बनवायची गरज नाही. आणि म्हणून त्यांनी ही मागणी केली की देशाला नवीन संविधान बनवायची गरज नाही, देश धर्मानुसार चालेल. आणि धर्माचा संविधान म्हणजे मनुस्मृती ऑलरेडी भारतामध्ये आहे, ऑलरेडी भारतात आहे. आणि म्हणून नवीन संविधान या देशाला तयार करायची गरज नाही. याकरिता ती लोक संविधान सभेची सगळे सभा, सगळे बैठका उधळून लावत होते. आणि मग या देशाच्या संविधान सभेच्या अध्यक्षांनी, चेअरमॅननी या संघटनेवर कायदेशीररित्या बंदी आणली आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पकडून जेलमध्ये डांबलं. तुम्हाला माहिती आहे त्या संघटनेचं नाव काय आहे? जी संविधान बनवण्यासाठी अडथळे निर्माण करत होती, जी संविधान सभेच्या बैठका उधळून लावत होती, जिचं म्हणणं होतं भारताला संविधानाची आवश्यकता नाही, हा देश मनुस्मृतीनुसार चालेल, हा देश धर्मानुसार चालेल. आणि म्हणून त्यांना जेल झाली. त्या संघटनेचं नाव RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हा त्या संघटनेचा नाव. आणि त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जेल कशासाठी झाली? की ते संविधान बनू देत नाही. आणि आता या देशावर ज्यांचं राजकीय राज्य आहे, जे संविधान सभेमध्ये ज्या संविधानाचा विरोध करत होते, आता संसदेत त्यांच्याच ऑफिशियल पॉलिटिकल विंग, राजकीय पार्टीची सत्ता आल्यानंतर ती लोक या देशावर संविधान ठेवतील की नष्ट करतील? ज्यांनी संविधान निर्माण होऊ नये म्हणून जेल भोगली, ज्यांनी संविधान निर्माण होऊ नये म्हणून या संविधान सभा उधळून लावल्या, आता त्यांच्याच हातात संसद गेल्यानंतर ते संविधानाला ठेवतील का उडून लावतील? संपवतील. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांना माहित होती. ही गोष्ट बाबासाहेबांना माहित होती की एखाद दिवशी या देशाच्या संसदेवर अशीही लोक काबीज होतील, जी लोक या देशाचं संविधान संपुष्टात आणतील, जे लोक हा देश संविधानानुसार चालवणार नाहीत. म्हणून बाबासाहेब काय बोलून गेले माहितीये? 25 नोव्हेंबरला, 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब काय म्हणाले संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात? की हा संविधान सर्वोत्कृष्ट आहे, हा संविधान चांगला आहे, पण हा संविधान राबवणारी लोक जर लायक नसतील, लायक नसतीलचा दुसरा अर्थ काय? नालायक असतील. जर हा संविधान राबवणारी लोक जर नालायक असतील
तर संविधान काहीही कामाचा नाही. 2500 वर्षाच्या गुलामगिरीतून तुम्हाला कोणी बाहेर काढलं? बाबासाहेबांनी केवळ 395 कलमांचा हा संविधान निर्माण केला आणि 2500 वर्षाची गुलामगिरी एका लाईनीत बाबासाहेबांनी नष्ट केली. मी तुम्हाला बाबासाहेबांचं संविधानातलं ते ओळ वाचून दाखवतो. आर्टिकल 13. आर्टिकल 13 बघा किती सुंदर पद्धतीने बाबासाहेबांनी लिहिली आहे. बाबासाहेब लिहितात बघा, हा संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झाला. हा संविधान लागू होण्यापूर्वी या देशावर मनुचं राज्य होतं, मनुस्मृती लागू होती. बघा आर्टिकल 13 किती सुरुवात कशी करतात बाबासाहेब. या संविधानाच्या प्रारंभाच्या लगत पूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950च्या लगत पूर्वी एका दिवसापूर्वी भारताच्या राज्य क्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जिथवर या भागाच्या तरतुदींची विसंगत असतील तिथवर ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते मी शून्य घोषित करीत आहे. एका लाईनीत बाबासाहेबांनी 2500 वर्षाची मनुस्मृती शून्य करून टाकली, संपून टाकली. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. का म्हणतो आनंद हेगडे की हमको 400 पार जाना है? ऐकलेत का त्याचे स्टेटमेंट? कदाचित गावातली लोक टीव्ही पेपर वाचत असतात, बघतात, मला माहिती नाही. आनंद हेगडे नावाचा एक मिनिस्टर आहे. तो लोकांना सांगतोय की आम्हाला यावेळी जिंकायचंय, 400च्या वर सीटा आणायच्या आहेत. का तर संसदेत जाऊन आम्हाला हा संविधान बदलायचा आहे, कायदेशीररित्या बदलायचा आहे. का यांना हा संविधान नकोय? असं काय आहे या संविधानात? एकच ओळ दाखवली मी तुम्हाला वाचून. असे 395 कलम आहेत. मनुस्मृतीला संपवणारी 395 कलम आहेत. मनुच्याही लोकांना कळत नाही, अरे हा कलम आमच्या विरोधात आहे. त्यांनाही कळत नाही. नुकतंच बघा एकीकडे संपूर्ण जग या देशाच्या संविधानाचा गौरव करतं. बराक ओबामा संयुक्त राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष, त्याने जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाला रेफर केलं, वाचलं, त्यानंतर तो काय म्हणाला माहित आहे? की हा संविधान वाचल्यानंतर बराक ओबामा सारखा सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती, जो एका दिवसात एका रात्रीत कोणताही देश उद्ध्वस्त करू शकतो, एखादा देश भरभराट करू शकतो, तो सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणतो की डॉक्टर आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते ना, तर आम्ही सूर्याचं नाव बदलून त्याला डॉक्टर आंबेडकर असं नाव दिलं असतं. जगातली लोक या देशाच्या संविधानाचा गौरव करतायत आणि या देशातली लोक संविधान जाळतायत, संविधान हटवण्याची बाता करतायत. आता नुकतंच या देशामध्ये G20 नावाची समिट, G20 म्हणजे पूर्ण विश्वातले 20 शक्तिशाली देश, त्याच्यात भारताचाही समावेश आहे, अशा देशांची बैठक होती आणि ती या वेळी भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणून सगळ्या देशातले राष्ट्राध्यक्ष हे भारतात आले होते. भारतामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या त्या बैठका झाल्या आणि या बैठकांचं एक ब्रीद वाक्य होतं, वन अर्थ वन फॅमिली. याचं ब्रीद वाक्य होतं की ही जी अख्खी पृथ्वी आहे, ही आम्ही सगळी लोक जात पात प्रांत भाषा हे सगळं सोडून आम्ही एक परिवार म्हणून या पृथ्वीवर आम्हा सगळ्यांना राहायचंय. अशा पद्धतीचं या मीटिंगचं ब्रीद वाक्य होतं, वन अर्थ वन फॅमिली. आणि त्यामध्ये एका पत्रकारानं त्यामध्ये एक लेख लिहिला की ठीक आहे वन अर्थ वन फॅमिली, पण अशी जर वेळ आली की वन अर्थ वन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे एक पृथ्वी
आणि केवळ एक संविधान जर लागू करायची वेळ आली तर तो कोणत्या देशाचं संविधान असेल जो संपूर्ण पृथ्वीवर लागू केला जाईल? आणि मग याच्यावर चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की जर अशी वेळ येत असेल की संपूर्ण पृथ्वीवर फक्त एकच संविधान लागू झाला पाहिजे तर अशा वेळेस तो भारताचा संविधान असेल जो संपूर्ण पृथ्वीवर लागू केला पाहिजे. एकीकडे संपूर्ण जग भारताच्या संविधानाचा गौरव करताय आणि दुसरीकडे आमची लोक या देशाचं संविधान हटवण्यासाठी संसदेत जायचे प्लॅनिंग करताय की आम्हाला संसदेत का जायचंय तर संविधान हटवायचंय. बाबासाहेबांना हे माहित होतं की या देशाची सूत्र अशाही नालायक लोकांच्या हातात जाईल जी एके दिवशी या देशाचं संविधान संपुष्टात आणतील. आणि जर या देशाचं संविधान संपुष्टात आलं तर ज्या 2500 वर्षाच्या गुलामगिरीतून मी माझ्या लोकांना बाहेर काढलंय त्यांचं काय? ते पुन्हा गुलामगिरीत गेल्यानंतर त्यांना त्या गुलामगिरीतून कोण बाहेर काढेल? त्यावेळेस मी नसीन. आणि या देशाचं संविधान जर यांच्या रक्षणासाठी वापरलंच गेलं नाही तर माझ्या लोकांचं रक्षण कोण करेल? आणि म्हणून 1957 ला इलेक्शन असतानाही बाबासाहेबांनी इलेक्शनच्या तयारी सुरू नाही केली, बौद्ध धर्माची दीक्षेची तयारी सुरू केली. का तर बाबासाहेबांना माहित होतं की या देशाचा संविधान जर माझ्या लोकांच्या बाजूने उभा राहिला नाही तर माझ्या लोकांनी बुद्धाच्या पाठीशी जावं. हा बुद्ध विश्वामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांना न्याय द्यायचं काम अख्ख्या विश्वामध्ये हा बुद्ध करेल. म्हणून बाबासाहेब या संविधानाहूनही एक मोठी ताकद तुमच्या हातात देऊन गेले, तो म्हणजे तथागत बुद्ध. त्या बुद्धाकडे जा, बुद्धाकडे जा आणि बुद्धाच्या सगळ्या देशांकडे जाऊन तुमचं गाऱ्हाणं तिथे मांडा. जर या देशाचा प्रधानमंत्री तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडत नसेल, जर या देशाचा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला न्याय देत नसेल तर बौद्ध देशांकडे जा. हे मी नाही सांगत आहे. 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की आता भारतातल्या भारतात खूप झालं, खूप झालं भारतातल्या भारतात. आता भारताच्या बाहेर जा आणि तिथे जाऊन सांगा. बाबासाहेब आम्हाला सांगून गेलेत. बघा आता आपण बघतोय की या देशाचा प्रधानमंत्री सरांनी सांगितलं की राजरत्न आंबेडकर रिलिजियस काम करतोय. आम्ही पॉलिटिशियन्स आम्ही वेगवेगळे कामं करत राहतो, पण कधी तुम्ही बघितलंय का प्रधानमंत्र्याला राजकीय कामं करताना? कधी बघितलंय राजकीय कामं करताना? या देशाचा प्रधानमंत्री राजकीय कामं नाही धार्मिकच कामं करतोय. या देशाचा प्रधानमंत्री कधी या मंदिरात, कधी त्या मंदिरात, कधी पाण्याखाली बसतोय, कधी डोंगरावर बसतोय, कधी खड्ड्यात जातोय, माहिती नाही काय काय करतोय. ही राजकीय कामं आहेत की धार्मिक कामं आहेत? जपानच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांनी वाराणसीला बोलावलं पूजेला. जपानच्या राष्ट्राध्यक्षांना जपान त्या वाराणसीच्या त्या गंगाच्या पूजेला बोलावलं. 3 तास पूजा चालली, 3 तास. त्या राष्ट्राध्यक्षानं जपानने भारताला बुलेट ट्रेन देऊ केली होती. बुलेट ट्रेन का तर 4 तासाचा प्रवास 15 मिनिटात पूर्ण व्हावा, 10 तासाचा प्रवास अर्ध्या तासात पूर्ण व्हावा म्हणून बुलेट ट्रेन दिली. 500 किलोमीटर वेगानं धावणारी बुलेट ट्रेन. त्या कार्यक्रमात त्या राष्ट्राध्यक्षाने बघितल्यानंतर ती बुलेट ट्रेन द्यायचं संपवलं, थांबवलं. तो म्हणतो अहो तुमच्याकडे 3-3 तास पूजा करायला वेळ आहे, तुम्हाला काय गरज आहे 50 मिनिटात 10 मिनिटात इथून तिथे जायची? एवढा वेळ तुमच्याकडे 3-3 तास पूजेसाठी लावताय. काय प्रधानमंत्र्याचं काम पूजा करणं आहे? संसदेची पूजा केली. सेंगोल नावाचा राजदंड आणला जो भारताची परंपरा नाही, जी भारताच्या संविधानात सेंगोलचा कुठं उल्लेख नाही. मी अनेक देशात जात असतो जिथे राजेशाही आहे,
फॉर एक्झाम्पल लंडन मध्ये तिथे राजदंड आधी येतो आणि मग हे सगळे मंत्री त्या राजदंडाला वंदन करतात. ऑस्ट्रेलियामध्ये राजदंड आहे, कॅनडामध्ये राजदंड आहे, कारण त्या देशावर क्वीनचं राज्य आहे, राणी. तिथे राणी आहे. आपल्याकडे कुठं राणी आहे? आपलाच राजा राणीला सोडून फिरतोय. याने राणी कधीच टाकली हा माहित नाही, कोणत्या राणीच्या मागे मागे लागून राजदंड घेऊन आलाय. त्याच दांडुक्यानं याला झोडून काढला पाहिजे. राजदंड भारताची परंपरा नाहीये. भारत हा कोणत्याही राजदंडासमोर झुकत नाही. भारताचे खासदार कोणत्याही राजदंडापुढे झुकत नाही. ते झुकतात तर केवळ भारतीय संविधानापुढे. पण भारतीय संविधानाला कमकुवत करण्यासाठी, हटवण्यासाठी ते राजदंड घेऊन येत आहे. आणि म्हणून आम्हा लोकांना हे समजलं पाहिजे की काय आतमध्ये सुरू आहे. आम्ही लोक तर बटणं दाबून येतो, कुणाचे दाबतोय, का दाबतोय काही माहिती नाही. या वर्षी पार्ट्यांमध्ये इलेक्शनच होत नाहीये. काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित, बीएसपी या पार्ट्यांमध्ये आपसात लढाई नाहीये. आपसात यांच्यात इलेक्शन सुरू नाहीये. इलेक्शन फक्त दोघांमध्येच सुरू आहे. दोघांमध्ये. कोण दोघं? बिलकुल नाही. पंजा आणि कमळ म्हणतायत ते. पंजा आणि कमळ मध्ये नाही, मोदी आणि गांधी मध्येही नाही, दोघांमध्येच इलेक्शन सुरू आहे. भारतीय संविधान की मनुस्मृती, या दोघांमध्ये सुरू आहे. ते तुम्हाला निवडायचं आहे की मनुस्मृतीचं राज्य हवं की भारतीय संविधानाचं राज्य हवं. हे आता भारतीय वोटर्सने ठरवायचं आहे की कुणाचं राज्य हवं. भारतीय संविधानाचं राज्य बघितलं तुम्ही, सगळ्यांना माहित आहे. जरा आपण मनुस्मृतीचं राज्य काय होतं ते पण बघूया. काही लोकांना माहिती नाही म्हणून ते म्हणतात संविधान हटवला पाहिजे. पंकजा मुंडे ताई, त्यांचं एक भाषण होतं काल परवाचं की आम्हाला संसदेत भारी मताने जायचंय. का तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान आम्हाला बदलायचं आहे. हे भाषण आहे कुणाचं? पंकजा मुंडे, एका स्त्रीचं. त्या स्त्रीसाठी मनुस्मृती काय लिहिते माहित आहे? मी माझ्या पदरचं नाही सांगत आहे. रामचरित्र मानस नावाचा धर्मग्रंथ कोणत्याही स्टॉलवर उपलब्ध असेल तो उचला आणि वाचा. त्या रामचरित्र मानस मध्ये लिहिलंय, ढोल, पशु, शूद्र और नारी ये सभी है ताड़न के अधिकारी. याचा अर्थ काय? ढोल तो जर चांगला वाजवायचा असेल, त्याच्यातनं चांगला आवाज, सूर काढायचा असेल तर आधी त्याला खूप बदललं पाहिजे. त्याला खूप बदलून बदलून त्याला नीट केलं पाहिजे, मगच तो चांगला आवाज काढतो. पशु, घोडा असेल, बैल असेल, जो काही पशु, त्याला जर वळण लावायचं असेल तर चापका चापकानं त्याला फोडला पाहिजे, त्याला मारलं पाहिजे. आणि शूद्र, शूद्र म्हणजे ही तुम्ही सगळी लोक, जो ब्राह्मण नाही, जो क्षत्रिय नाही, जो वैश्य नाही, ते सगळे शूद्र. इथे ब्राह्मण कोण कोण आहे? हातवर करा. कोणी नाही. वैश्य कोण कोण आहे? कोणी नाही. क्षत्रिय कोण कोण आहे? कोणी नाही. म्हणजे सगळे शूद्र आहे. म्हणजे शूद्र म्हणजे तुम्ही सगळे. तुम्हाला जर वटणीवर आणायचं असेल तर यांना मारलं पाहिजे. आणि तिसरा चौथा वर्ग नारी, स्त्री, हिला जर धाकात ठेवायचं असेल, हिला जर नियंत्रणात ठेवायचं असेल तो ये सभी है ताड़न के अधिकारी. यांना मारलं पाहिजे, झोडलं पाहिजे. हे सांगतं रामचरित्र मानस. आणि हे आणायसाठी पंकजा मुंडे भाषण करते की आम्हाला मनुस्मृती आणायची आहे आणि संविधान हटवायचंय. मी म्हणतो यानंतर जून मध्ये जे होईल नाही होईल माहिती नाही, पण फक्त पंकजा ताईसाठी रामचरित्र मानस लागू झालं पाहिजे. नाही, फक्त पंकजा ताईसाठी, सगळ्यांसाठी नाही.
कारण पंकजाताईला या देशाचं संविधान हटवायचं आहे, म्हणून फक्त पंकजाताईसाठी या भारतामध्ये रामचरित्र मानस लागू झालं पाहिजे आणि भर चापकानं तिला फोडून काढलं पाहिजे. मी नाही सांगत आहे, रामचरित्र मानस सांगतोय. एका स्त्रीला असं वागणूक द्यावं हे मी कधीही सांगणार नाही, पण त्यांनाच पाहिजे की मला असलं राज्य हवंय. तेच मागणी करतायत, मी नाही मागणी करत आहे. हे असली व्यवस्था आणण्यासाठी आज ही लोक प्रयत्न करतायत. आणि म्हणून बाबासाहेब आम्हाला बुद्धाचा धम्म देऊन गेले. का तर या देशाचं संविधान जर तुमची रक्षा करू शकलं नाही तर तुम्ही बुद्धाच्या मागे जा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचे अधिकार प्राप्त करा. बघा, या देशाचा प्रधानमंत्री 24 तास आज या मंदिरात, उद्या त्या मंदिरात. बाबासाहेब बुद्धाच्या माध्यमातून किती मोठी ताकद तुम्हाला देऊन गेलेत ना, ते जरा मोदीला विचारा. मोदीला माहिती आहे बुद्धाची ताकद, तुम्हाला नाही माहिती. कारण तो मोदी भारताच्या बाहेर गेल्यानंतर तो कधीही बोलत नाही की मी राम राज्यातून आलोय, की मी ब्रह्माच्या देशातून आलोय, की मी विष्णूच्या देशातून आलोय. तो तिथे जाऊन काय बोलतो, मैं भारत से आया हूं और भारत बुद्ध का देश है. हे परदेशात जाऊन त्याला कबूल करावं लागतं. ही ताकद बाबासाहेब तुम्हाला देऊन गेले की या देशाचं सरकार, या देशाची व्यवस्था जर तुम्हाला ऐकत नसेल तर परदेशात जा आणि तिथे जाऊन सांगा की आम्ही भारतातून आलोत, बुद्धाच्या देशातून आलोत, आम्हाला शिक्षण हवं, आम्हाला कॉलेज हवे, आम्हाला नोकऱ्या हव्या. हे तिथून उपलब्ध करा. आम्ही तिथे जायलाच तयार नाही, बुद्धाचा धम्मच फॉलो करायला तयार नाही. सरांनी सांगितलं की आज आम्ही आमच्या बौद्ध भिक्खूंना मान देत नाही, सन्मान देत नाही. आणि म्हणून आम्हाला हा धम्म ज्या हेतूसाठी बाबासाहेबांनी दिला त्या हेतूवर आम्हाला आणणं गरजेचं आहे. अन्यथा अशीच आमच्यावर पुन्हा जर वेळ आली तर हे भारताचे बाहेरचेही दरवाजे आमच्यासाठी हळूहळू बंद करत चालले. मोबाईल वापरता, इंटरनेट वापरता, जरा जाऊन बघा भारताच्या बाहेर स्वतःला बौद्ध म्हणून कोण सांगतंय. आम्हाला इथे ही व्यवस्था काय सांगते, जनगणना आली की आमच्या लोकांमध्ये सांगते बघा, महार लिहिलं नाही तर आरक्षण जाईल, महार लिहिलं नाही तर स्कॉलरशिप जाईल, महार लिहिलं नाही तर नोकऱ्या जातील. आम्हाला सांगतात महार लिहा, मातंग लिहा, चांभार लिहा, ढोर लिहा, आणि ते स्वतःला काय लिहितात माहित आहे, स्वतःला परदेशामध्ये काय करून घेतात हे माझ्याकडे सगळी त्याची यादी आहे. परदेशामध्ये ही लोक जातात आणि स्वतःचं नाव, स्वतःच्या संघटना काय करून ठेवलाय, आय एम बुद्धा, मी बौद्ध आहे. परदेशात जाऊन कोण सांगताय, पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री. तुम्हाला सांगतात महार, मातंग, चांभार, ढोर लिहा आणि ते स्वतःला तिथे बौद्ध लिहितायत. भारतात नाही, भारताच्या बाहेर. आणि सगळा बौद्ध धम्माच्या देशाकडनं ब्राह्मणी व्यवस्थेसाठी तो पैसा उभा करताय. आणि म्हणून आम्हा लोकांना बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे तो व्यवस्थित अंगीकारला पाहिजे. आणि केवळ तेवढ्यापुरतच न थांबता, केवळ संविधानावरच न थांबता आम्हाला स्वतःच्याही व्यवस्था आम्हाला स्वतः उभ्या कराव्या लागते. आज मी त्या पद्धतीने काम करतोय. बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था उभी राहावी त्याच्यासाठी काम करतोय. आज आमची मुलं ही सगळी मुलं बसलीत, या सरकारी शाळेमध्ये जात असतील. प्रायव्हेट शाळा तर मला कुठे दिसल्या नाही, कॅम्ब्रिज, ऑक्सफर्ड इथे कुठे दिसली नाही. झेडपीच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या शाळा असतील. सत्यपाल मलिक नावाचा गव्हर्नर, त्याने त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये कबूल केलं की RSS ने सगळे व्हाईस चान्सलर हे त्यांचे स्वयंसेवक तिथे भरलेले आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम आणि आता त्यांनी धर्मावर आधारित असा केलेला आहे. गीता शिकवली जाईल, महाभारत शिकवलं जाईल, रामायण शिकवलं जाईल. अशा पद्धतीने आमची मुलं, बौद्धांची मुलं काय शिकतायत, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा. आमच्या मुलांना बुद्धम शरणम गच्छामी येत नाहीये, पण आमच्या मुलांना गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू माहित आहे. मुलांना विचारलं ना बाबा शिक्षणाची आराध्य दैवत कोण, तर ते उठून उभं राहून सांगतील सरस्वती, आहे ना.
विद्येची आराध्य दैवता सरस्वती नाही, माता सावित्रीबाई फुले आहेत. तिने चिखलाचे शेणाचे गोळे स्वतःवर सहन केले, पण मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ती आहे शिक्षणाची खरी देवी. ही काल्पनिक देवी आमच्या डोक्यावर बसून ठेवली. आमची मुलांना ते शिकवलं जात आहे. मुलं आमची शिकतायत काय? ब्राह्मणी व्यवस्था. आणि म्हणून आता बौद्धांची ही वेळ आलेली आहे की त्यांनी स्वतंत्र व्यवस्था उभं करावं. आणि त्याच्यासाठी मी संपूर्ण जगभर काम करतोय, भारतभरही नाही, जगभर काम करतोय. हे आजची माझी भारतातली शेवटची सभा आहे. उद्या मी घरी पोहोचणार, बॅग पॅक करणार आणि 2 ते 3 महिन्यांसाठी मी US, UK, युरोप या सगळ्या देशांमध्ये जाऊन भारतातल्या बौद्धांची व्यवस्था कशी उभी करायची त्याकरिता त्या देशांमध्ये जाऊन प्रचार करून इकडची व्यवस्था उभी करायचं काम करणार. 60 एकर जमीन आम्ही नागपूरच्या लगतच त्या ठिकाणी प्राप्त केली आणि तिथे बौद्धांचं एक स्वतंत्र विश्वविद्यालय उभं करून या देशात प्रत्येक जिल्ह्यामध्ये बौद्धांची एक स्वतंत्र शाळा असावी याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. यापुढे आमची मुलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू वालं शिक्षण घेणार नाही. उलट आम्ही आमच्या शाळेमध्ये ब्राह्मणांच्याही मुलांना आमंत्रण देऊ, त्यांनाही ऍडमिशन देऊ, पण शिक्षण मात्र बुद्धम शरणम गच्छामी केल्याने सुरू करू. अशा पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था, आमची स्वतंत्र अर्थव्यवस्था. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, सर तुमच्या बँकेबद्दल आमच्या लोकांना सांगा, आमच्या लोकांना बँकेचा संकल्प सांगा. आमचे इथे सतीश इंगोले बसलेले आहेत, कुठे आहेत का? बँकेचे फॉर्म, शेअर होल्डर सगळं तयार करायचं काम सुरू आहे. भारत सरकारला 1 कोटी रुपये दिले, CA ला 45 लाख रुपये दिले, जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून आम्ही बौद्धांची स्वतंत्र बँक उभी केलेली आहे. 2 कोटी रुपये खर्च करून. आणि नाव काय घेतलंय? मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या लिहिलेल्या थिसिसला 100 वर्ष पूर्ण झाली. आता आपण 101 वर्षात पदार्पण केलंय. बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातल्या सगळ्या बँकेवर नियंत्रण ठेवते. याचा अर्थ या देशातली प्रत्येक बँक जी निर्माण झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथामुळे निर्माण झाली. या सगळ्या देशातल्या बँकिंग बाबासाहेबांची देण आहे. साधा प्रश्न, जितक्याही बँक तुमच्या डोळ्यासमोर आहेत, ज्या ज्या तुम्हाला आठवतात, त्यातली बौद्धांची बँक कोणती? सांगा. ज्या बाबासाहेबांच्या लिखाणावर RBI उभी राहिली आणि RBIच्या नियंत्रणात या सगळ्या बँका आहेत, त्यातली एक तरी असेल. आठवा. कुठे कोपऱ्यात वगैरे दिसत नसेल तर जरा आठवून बघा, आहे का नाही? एकही नाही. 101 वर्ष पूर्ण झालीत. 101 वर्ष बाबासाहेबांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथाला झाली आणि त्याच्यावर आम्ही साधं कामही केलं नाही. काम करणं सोडा, उघडून वाचलं नाही. आम्ही उघडून वाचलेलं नाही. तेच पुस्तक आम्ही उघडलं, ते वाचलं आणि स्वतंत्र बँक बाबासाहेबांच्या त्या कायद्यानुसार बनवली आणि नाव ठेवलं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. आता ही ऑलरेडी मोदीला सहायता करणाऱ्या बँका तुमच्याकडे असताना ते भीमराव रामजी आंबेडकर बँकेला इथे यायला देतील का? ते म्हणतील आमची आहे ना SBI, आमची आहे ना HDFC, जी अडाणीला कर्ज देण्यासाठी उभी केली आहे, जी अंबाण्याला पैसे पुरवण्यासाठी उभी केली आहे. तुम्ही तुमची बँक आणली तर हे सगळे पैसे तुमची लोक आमच्या बँकेतले काढतील आणि तुमच्या बँकेत ठेवतील. म्हणून ती लोक आम्हाला जिल्ह्यामध्ये यायसाठी अटी घातलेल्या आहेत. आमच्या जिल्ह्यात यायचंय तर 4000 लोकांची यादी दाखवा की ती 4000 लोक तुमची भागधारक आहेत. आपल्या जयंतीत, बाबासाहेबांच्या जयंतीत 14 एप्रिलला जिल्ह्यामध्ये साधारण, आता आपण यवतमाळ जिल्ह्यात आहोत, काल वाशिमला होतो मी, मला सांगा 14 एप्रिलला साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती लोक असतील रस्त्यावर? की अनलिमिटेड, गिनतीच नाहीये म्हणतात.
नाही म्हटलं तरी लाखो लोक असतील जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाखो लोक असतील बौद्धांची, वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये. काय अख्ख्या यवतमाळमध्ये 4000 लोक भागधारक सापडून आहेत. आमच्याकडे 4000 लोक नसतील. आणि एकाने किती रुपये द्यायचे? 2500 रुपये, 2610 रुपये फी. त्यातले 2500 रुपये तुमच्या खात्यात जातात, 110 रुपये सरकार ठेवते. 2500 रुपये पुन्हा तुमच्या खात्यात जातात शेअर म्हणून, भाग म्हणून. आता मला ही बँक जर तुम्हा लोकांना द्यायची असेल तर मला या जिल्ह्यात 4000 लोक 2500 रुपये देणारी लागतील. आपण दर जयंतीला 10,000च्या वर खर्च करत असू. घराला पेंटिंग लाव, फराळ बनव, मिठाई आण, फटाके आण, अर्धा पैसा दारूवर, एवढा खर्च करतो. एवढा पैसा आपण खर्च करतोय जयंतीवर. काय 2500 रुपयाचा एक भाग आपण विकत घेऊ शकत नाही. याने काय होईल की या जिल्ह्यामध्ये जे आमची लोक आहेत, बाबासाहेबांना मानणारी लोक आहेत, जो आमचा पैसा आम्ही इतरांच्या बँकेत ठेवलाय, पैसा आमचा. मगाशी मी यवतमाळमध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये ती कॅल्क्युलेशन दाखवत होतो. या देशाची लोकसंख्या किती आहे? हे बघा, 140 कोटी. 140 कोटी लोक या देशात राहतात. वेगवेगळ्या राज्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या वेगवेगळी आहे. आपण एक ऍव्हरेज जर काढला तर 25% जरी आपण धरली की संपूर्ण देशात 25% लोक ही अनुसूचित जातीची आहेत, तरी ती 35 कोटी लोक होतात. 140 कोटी मधनं 35 कोटी संख्या आमची आहे. आता प्रत्येकाचं बँकेत खातं आहे, प्रत्येकाचं, विद्यार्थ्याचं पण आहे. 11वीत गेला नाही की त्याला खातं खोलणं बंधनकारक केलेलं आहे, कारण स्कॉलरशिप खात्यातच येणार, सगळे पैसे खात्यात येणार. असं करत समजा आमच्या 35 कोटी लोकांचे केवळ 1000 रुपये असतील बँकेत, 1000 रुपये. तसे काही लोकांचे 10 लाख असतात, काहींचे 5 लाख असतात, काहींचे हजारो असतात. आपण फक्त 1000 रुपये धरू की कमीत कमी 1000 रुपये या 35 कोटी लोकांनी भरले असतील. हे 35 कोटी लोकांचे जर 1000 रुपये असले तर 35,000 कोटी रुपये आमचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. बाहेर फिरतायत, घरात राहिले नाही. सुरुवातीला आमच्या पिठाच्या डब्यात असायचे ना पैसे, तांदळाच्या डब्यात ठेवायचात, गव्हाच्या डब्यात ठेवायचात. महिना संपला का मग तो आपला डबा खोलला की मग आपण काढायचो. लहान लहान मुलं पिगी बँक ठेवायचे. आता दिसतात का ते पिगी बँक? आता दिसतात का डब्यात पैसे? आता सगळे पैसे कुठे आले? मोबाईल मध्ये. स्कॅन केलं, भरले पैसे, स्कॅन केलं, भरले पैसे. म्हणजे मोबाईल मधले पैसे कुठे आहेत? बँकेत आहेत. आणि मग हे 35,000 कोटी आमचे जे बँकेत पडले. काल वाशिमला आम्ही होतो, कुठे गेला तो कार्यकर्ता? आहे का बसलाय? तो आमचा एक कार्यकर्ता, त्याच्या बहिणीला ना, भाचीला न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र USA अमेरिकेमध्ये त्यांच्या भाचीला ऍडमिशन मिळालंय. तिथे तिला ऍडमिशन मिळालं आणि त्याची फीज काहीतरी 70-75 लाख रुपये आहे. तर त्या ऍडमिशन फी साठी ते गेले SBIच्या बँकेमध्ये की मला कर्ज द्या, शैक्षणिक कर्ज, कर्ज द्या. कर्ज म्हणजे काय? 75 लाख इथून देणार, 2 कोटी वसूल करणार. एवढं कर्ज मागितल्यानंतरही ती बँक म्हणते तुम्हाला कर्ज देणार नाही. जिवंत उदाहरण येते. आमची मुलगी जी परदेशात जाऊन आता शिकून मोठी ऑफिसर होईल, मोठी डॉक्टर होईल, मोठी इंजिनियर होईल, त्या मुलीला SBI पैसे देत नाही. 35,000 कोटी आहेत आमचे, त्यातनं मागितले किती? 75 लाख. त्यातनं एकही रुपया दिला नाही. मग ही सगळी अर्थव्यवस्था हा पैसा देते कुणाला? ही बघा माझ्याकडे याची यादीच आहे की बाबा हे आमचे पैसे तुम्ही ठेवलेत तुमच्या बँकेत, मग आमचे पैसे जर तुम्ही आम्हाला देत नाही, मग हे कोणाला देता?
पहिली द हिंदू नावाच्या न्यूजपेपरची बातमी आहे 31 मार्च 2022 ची. त्या बातमीचं टायटल असं आहे की अडाणी नावाचा जो उद्योजक आहे तो नवी मुंबईमध्ये एक चांगलं एअरपोर्ट बांधतोय, त्याकरिता राष्ट्राची सेवा करत असताना राष्ट्राची सेवा करतोय म्हणून त्याचे 12,770 कोटी रुपये आम्ही माफ करतो. कोण? स्टेट बँक ऑफ इंडिया. जी SBI आमच्या मुलीला इंजिनियर होण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी, ऑफिसर होण्यासाठी 75 लाख रुपयाचं कर्ज देत नाही, ती अडाणीचे 12,770 करोड रुपये माफ करते आहे. दिलेली रक्कम सांगितली नाही. दुसरी अजून एक बातमी 31 जानेवारी 2024 ची. अडाणी नावाचा महान उद्योजक या देशाचं गंगा एक्सप्रेस वे प्रोजेक्ट बनवतोय म्हणून त्याचे 11,000 कोटी आम्ही माफ करतो. कोण? SBI. फक्त एकाच बँकेचे आकडे सांगतोय. बँक ऑफ महाराष्ट्र वेगळी, कॅनरा बँक वेगळी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया वेगळी, प्रत्येक बँकेतनं उचलतोय. आता एक साधा प्रश्न, एवढा मोठा गर्भ श्रीमंत माणूस, जागतिक दुसऱ्या क्रमांकावरचा, तो काय त्याचे कमावलेले पैसेही नाही, युरोज, डॉलर्स, पाऊंड्स काय भारताच्या एका सरकारी बँकेत ठेवत असेल का? भारताच्या सरकारी बँकेत त्याचे पैसे कुठे आहेत? बँक ऑफ चायना, बँक ऑफ अमेरिका, स्विस बँक, अशा वेगवेगळ्या परदेशातल्या बँकेत अडाणीचे पैसे आहेत. पण उचलताना उचलतोय कुठून? सरकारी बँकेतून. या सरकारी बँकेत पैसे कुणाचे आहेत? आमचे. आमचे स्कॉलरशिप्स तिथे जात आहेत, आमचे पगार तिथे जात आहेत, आमचे पेन्शन तिथे जात आहेत, आमचे अनुदान तिथे जात आहेत. सगळा आमचा पैसा कुठे जातो? SBI मध्ये. आणि SBI सगळा पैसा उचलून देते अडाणीला. आता याच्यात चूक कुणाची? SBI ची, RBI ची, अडाणीची का मोदीची? कुणाची चूक आहे? आमची. आम्ही आमचा पैसा ठेवण्यासाठी आमची बँकच बनवली नाही आणि म्हणून आमचा पैसा आम्हाला SBI ला ठेवावा लागतो, आम्हाला वेगवेगळ्या बँकेत ठेवावा लागतो. आणि म्हणून ही चूक यापुढे आमच्या हातून घडू नये म्हणून 2 कोटी रुपये आम्ही भारत सरकारला देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वतंत्र बँक उभी केली. यापुढे एकही रुपया आम्ही या ब्राह्मणी व्यवस्थेच्या बँकेत ठेवणार नाही. तो सगळा पैसा आम्ही आमच्या बँकेत ठेवू. आज जो आमचा कार्यकर्ता आहे, हेच काम आम्ही 5 वर्षापूर्वी केलं असतं तर आज त्या कार्यकर्त्याच्या भाचीला हे लोन SBI कडे मागायची वेळ आली नसती. डॉक्टर आंबेडकर बँकेने आमच्याच मुलीला हे लोन दिलं असतं, कुणाच्या दारात जायची गरज आली नसती. आणि म्हणून ही व्यवस्था आम्ही उभी करत आहोत. शेअर्स भाग याचा फॉर्म भरा, 2,500 रुपये भरा, ती बँक स्वतःची उभी करा, या जिल्ह्यामध्ये उभी करा. तुम्हाला कोणाकडेही पैसे मागायची गरज नाही. उद्योग, व्यवसाय, शाळा, स्कॉलरशिप्स, एज्युकेशन लोन हे सगळं बाबासाहेबांच्या या बँकेकडनं या आमच्या लोकांना पुरवलं जाईल. अशा पद्धतीची ही बँकिंग व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे. त्यासाठी सगळ्यांनी साथ द्या, सहयोग द्या. नाही तर दरवर्षी जयंती येते, कुणाला तरी तुम्ही बोलवाल, व्याख्यानाला बोलवाल, भाषण ऐकाल आणि निघून जाल. पदरी काहीच नाही. आणि म्हणून आम्हाला आमची स्वतंत्र व्यवस्था उभी करायची. अर्थव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, उद्योग व्यवस्था या सगळ्या उभ्या करण्यासाठी आम्ही प्लॅनिंग करतोय. मी फक्त एक 25 वर्षाचा कार्यकाळ घेऊन चाललेलो आहे. माझी मुवमेंट राजकीय नाही. मी इथे तुमच्या मतांसाठी कधी बघितलं का याला मतं द्या का त्याला मतं देऊ नका असं सांगायला आलोय का? कधी राजकारणात ढवळढवळ करतो का मी? माझंच काम एवढं मोठं आहे, एवढा पसारा आहे माझ्याजवळ, मला इथे बघायचं वेळही मिळत नाही. माझं काम काय आहे हे साधं 2 मिनिटाच्या शब्दांमध्ये सांगतो की मी नक्की काय काम करतोय. नरेंद्र मोदीला तुम्ही बघताय, ब्राह्मणांना खुश करण्यासाठी काय काय करतोय. पाण्याखाली बसतोय, गुफेत बसतोय, कुठे कुठे जातोय. का? तर त्यांच्याकडे पैसा आहे. जैनांकडे पैसा आहे, बनियांकडे पैसा आहे,
मग ते त्यांचं विमान त्याला देतात, ते त्याचं जेट त्याला देतात, ऍडव्हर्टायझिंगला पैसा देतात, टीव्हीवर ऍडव्हर्टाईजला पैसा देतात, म्हणून तो त्यांना खुश करण्यासाठी हे सगळे माकड चाळे करत असतो. का तर त्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे. मी माझ्या बौद्ध समाजाची, मी माझ्या बौद्ध बांधवांची अर्थव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, धार्मिक व्यवस्था इतकी मजबूत करणार आहे की या देशामध्ये जो कोणी प्रधानमंत्री पदासाठी उभा राहील, जो कोणी उमेदवार असेल, तो आम्हा बौद्धांच्या पाया पडल्याशिवाय प्रचाराला उतरणार नाही. इतकी ताकद मला माझ्या बौद्ध बांधवांमध्ये उभी करायची. हीच माझी एक साधी सोपी चळवळ आहे. त्याच्यासाठी मी काम करतो आणि म्हणून ह्या चळवळीला, या कामाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. त्या मुवमेंटमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं, एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन. खरं तर माझी 11 वाजताची धामणगावहून ट्रेन होती, ती मी धामणगावहून पकडू शकत नाहीये, म्हणून मला निघावं लागणार आहे लवकरच. पण आपण आपला हा कार्यक्रम पूर्ण करा. अध्यक्ष भाषण होऊन जाऊ द्या. सगळ्यांचे मनोगत विचार या ठिकाणी ऐका. मला पुढे ट्रेन पकडायची असल्यामुळे मला ते जावं लागेल. मी जाता जाता फक्त तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधान नक्की काय आहे, का ही सगळी व्यवस्था संविधान हटवण्याच्या मागे लागलेली आहे, का आनंद थेगडे असेल, बाकीचे मुंडे असेल, का यांना संविधान नको. 26 नोव्हेंबर 1949ला हा असा संविधान बाबासाहेबांनी संविधान सभेत दिला आणि मग ते त्यांच्या घरी गेले. दिल्लीचा अलीपूर रोडचा बंगला होता. त्या बंगल्यामध्ये बाबासाहेबांची आराम खुर्ची असायची. त्या आराम खुर्चीवर बाबासाहेब बसले, त्यांनी डोळे बंद केले आणि थोड्याच वेळात त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शेजारी नानकचंद रत्तू उभे होते. रत्तूंनी बघितलं की बाबासाहेब रडतायत, बाबासाहेबांचे सचिव. आता त्यांना सुचेना की बाबासाहेबांना कसं उठवू आणि विचारू का रडता म्हणून त्यांनी एक युक्ती केली. बाबासाहेबांच्या पायाजवळ बसले आणि पाय चेपत चेपत बाबासाहेबांना प्रश्न केला, बाबासाहेब आप क्यों रो रहे हो. रत्तू पंजाबचे होते, हिंदी बोलायचे. हिंदी समजते ना सगळ्यांना, हिंदी समजते ना, म्हणून तर अच्छे दिन आएंगे साठी फसलात. एवढी हिंदी समजते म्हणून. तर रत्तू म्हणाले, बाबा साहब आप क्यों रो रहे हो. अभी आप भारत को एक अच्छा संविधान देकर आए हो, एक अच्छी व्यवस्था देकर आए हो, किस बात का दुख है आपको, का रडता तुम्ही. बाबासाहेबांनी डोळे उघडले आणि रत्तूला म्हणाले, रत्तू आज मुझे मेरे बेटे की याद आ गई. मेरा बेटा राजरत्न. राजरत्न हा बाबासाहेबांचा सगळ्यात लाडका मुलगा. हा मुलगा जुलै 1926ला 2.5 वर्षाचा झाला असताना याला डबल निमोनिया झाला आणि त्यावेळेस ही जी मनूचा कायदा या देशावर होता आणि मनूचा कायदा देशावर असल्यामुळे अस्पृश्यांच्या मुलांना कुणी डॉक्टर हात लावायला तयार होईल. बाबासाहेबांचा राजरत्न घरात डबल निमोनियाने लढतोय, पण एकही डॉक्टर त्याला हात लावायला तयार नाही. त्यावेळेस बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, पैसे होते, पण पैसे देऊनही एकही डॉक्टर त्या मुलांचा उपचार करायला तयार नाही. आता किती दिवस त्या तापानं फणफणत असलेल्या मुलाजवळ बसून राहू, म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या कामाला जायला सुरुवात केली. आणि एके दिवशी हायकोर्टात गेले असताना माता रमाईंनी बघितलं की राजरत्नाचा ताप वाढत चाललाय. माता रमाईंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कार्यकर्त्याला हायकोर्टात पाठवलं आणि निरोप दिला की बाबासाहेब जिथे कुठे असतील त्यांना ताबडतोब घरी येऊन या. बाबासाहेबांना हा निरोप मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी कामं सोडली. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी तापानं फणफणत असलेला राजरत्न मी घरी सोडून आलोय, नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट झालं असेल. बाबासाहेबांनी हायकोर्टाच्या दारातून टांगा केला आणि ज्या चाळीत बाबासाहेब राहत होते त्या चाळीच्या दाराशी येऊन हा टांगा थांबला. बाबासाहेब पळत पळत आपल्या त्या 10x10च्या खोलीत गेले. त्या राजरत्नाला आपल्या कुशीत उचललं, त्याच्याशी लाड करू लागले, प्रेम करू लागले, मुका घेऊ लागले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा तर कधीच मेला आहे, हा मुलगा तर कधीच मेला आहे. आणि मग बाबासाहेब ओक्सा भोगशी रडू लागले. भिंतीला डोकं आपटून आपटून रडत होते.
सगळी कार्यकर्ते मंडळी त्यांना सुचेना की बाबासाहेबांना शांत कसं करावं, कारण त्या अवस्थेत बाबासाहेबांना कोणीच बघितलेलं नव्हतं. बाबासाहेबांचा लहानपणचा मित्र मालू हा पुढे आला, बाबासाहेबांना शांत केलं आणि बाबासाहेबांना म्हणाला की साहेबा, आता त्या मुलाचं अंतविधी आपल्याला उरकलं पाहिजे, अंतविधी केला पाहिजे. मुलाचा अधिकार असतो, शेवटचा अधिकार असतो की बापाच्या पैशातनं शेवटचा कापड त्याच्या शरीरावर द्यायचा असतो. तो त्याचा शेवटचा अधिकार त्याला द्या, म्हणजे आपण त्याचा अंतविधी करू. बाबासाहेब आंबेडकरांनी खिशात हात घातला आणि त्यांच्या खिशाला एकही रुपया लागला नाही. बाबासाहेब पुन्हा ढसाढसा रडायला लागले स्वतःच्या परिस्थितीवर. शेजारी माता रमाई उभ्या होत्या. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांचं रडण्याचं कारण वेगळं आहे. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेबांच्या खिशामध्ये राजरत्नच्या शरीरावर कफन टाकायसाठीही पैसे नाहीयेत. माता रमाईंनी अंगावरचं लुगडं फाडलं, साडी फाडली आणि राजरत्नच्या शरीरावर कफन म्हणून टाकले. हा प्रसंग बाबासाहेबांना या देशाचं संविधान दिल्यानंतर आठवला आणि रत्तू बाबासाहेबांना विचारतायत की बाबासाहेब आप क्यों रो रहे हो, तुम्ही का रडता? बाबासाहेबांनी डोळे उघडले आणि सांगितलं, रत्तू आज मुझे मेरे बेटे की याद आ गई, मेरे बेटे राजरत्न की याद आ गई. रत्तू, एक समय था कि मेरा बेटा इस दुनिया से जाते समय मैं उसके शरीर पर कफन तक डाल नहीं सका. रत्तू, एक वेळ होती, माझा मुलगा राजरत्न या जगातून जात असताना मी त्याच्या शरीरावर साधं कफन पण टाकू शकलो नाही. पण रत्तू, माझ्या लोकांना जाऊन सांग, माझ्या लोकांना जाऊन सांग की मी या देशामध्ये अशी व्यवस्था लागू केली आहे, मी अशी व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित केली आहे की माझा येणारा प्रत्येक राजरत्न हा सुटाबुटात जन्माला येईल, अशी व्यवस्था मी या देशाला निर्माण करून दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांचा हा ग्रंथ लिहिलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मुलांची, तुमची आमची सुटाबुटातली टाय कोटातली व्यवस्था बाबासाहेब आम्हाला देऊन गेलेत. अनंत हेगडे, मुंडे यांना संविधान हटवायचं नाही, त्यांना आमच्या सुटाबुटातली टाय कोटातली व्यवस्था हटवायची आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे, ज्यांना तुमच्या सुटाबुटातली टाय कोटातली व्यवस्था हटवायची आहे त्यांना हटवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. बस एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन, कारण मला 9:50 ला निघायचं अशी चिठ्ठी आलेली आहे. त्यामुळे मी अधिकचं भाष्य या ठिकाणी करणार नाही. आपण आयोजकांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आयोजकांनी, मंचावरच्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांनी, अतिथींनी मला शांतपणे ऐकून घेतलं आणि आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. सर, एक मिनिट. आंबेडकर सर, आपण बँकेची माहिती दिलेली आहे, पण संपर्क कुठे आणि केव्हा कशा पद्धतीने साधायचा यावर थोडंसं भाष्य करा. सतीश इंगोले आमचे